सो हेलो एवरीवन, वेलकम बैक टू माय चॅनल. माय सेल्फ साक्षांत आणि आज आहे आपला पार्ट 2 ऑफ द क्रॅश कोर्स सीरीज विच इज बेस्ड ऑन रचना शारीर और एनाटॉमी. तर आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये 5 चॅप्टर्स कव्हर करणार आहोत, ज्याच्यामध्ये प्रमाण शारीर, अस्थि शारीर, संधी शारीर, शिराधमनी, स्त्रोतस शारीर आणि पेशी शारीर हे चॅप्टर्स आपण बघणार आहोत. हा व्हिडिओ स्टार्ट करण्याच्या आधी आय होप की तुम्ही आधीवाला पार्ट 1 चा व्हिडिओ बघितला असेल. जर बघितला नसेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे, तो बघा. त्याच्यानंतर पार्ट 2 ला आपण स्टार्ट करू. तर सर्वात आधी आपण बघू प्रमाण. प्रमाण म्हणजे काय, तर जे आपण मेजरमेंट्स घेतो त्याला एक आपण क्वांटिटी ठरवतो की या क्वांटिटीमध्ये जसं केजी झालं, एमएल झालं, लिटर झालं, हे युनिट्स आहेत मोजण्याचे किंवा मेजरिंगचे व्हॉल्यूम मध्ये. तर प्रमाण म्हणजे माप, विस्तार, लांबी, रुंदी, शरीराचे व शरीरातील अंग प्रत्यंगांचे प्रमाण वर्णन करणे म्हणजे शारीर होय. प्रमाण शारीर होय. सर्व व्यक्तींची बोटे सारखी नसतात, म्हणून प्रत्येकाने आपल्या स्वतःच्या बोटांनी आपले अंग प्रत्यंग मोजण्याचा उपदेश शास्त्रांमध्ये आहे. तर याच्यासाठी आपल्याला अंगुली प्रमाण सांगितलं. याच्यासाठी आपल्याला अंगुली प्रमाण सांगितलंय. अंगुली प्रमाण म्हणजे आपल्या बोटांच्या ब्रेथ एवढं. त्याच्यानंतर काय सांगितलंय की प्राचीन काळी शरीराचे व शरीरातील अंगप्रत्यंगांचे प्रमाण बोटांनी मोजण्याची पद्धत होती. त्यावेळेस लिटर किंवा मिलीमीटर किंवा सेंटीमीटर या टाईपच्या गोष्टी अवेलेबल नव्हत्या किंवा त्या ज्ञात नव्हत्या लोकांना. तर त्या टाईमला काय केलं जात होतं, बोटांनी मोजल्या जात होत्या गोष्टी, ज्याला आपण अंगुली प्रमाण म्हणतो. तर याचे महत्त्व काय आहे, तर अंगप्रत्यंगाचे समप्रमाण असल्याने ती व्यक्ती दीर्घायू, बलवान, ओजस्वी, सुखी, ऐश्वर्ययुक्त व धनवान तसेच आरोग्य संपन्न असते. तर आयुर्वेदामध्ये अतिदीर्घ, अतिकृश पुरुषला अष्टविंधी पुरुषमध्ये इन्क्लूड केलेलं आहे. तर त्याच्यापैकी स्वस्थ व्यक्ती कशाला किंवा आरोग्य संपन्न असणाऱ्या व्यक्ती कोणती असणार, तर ते दीर्घायू ज्याला आहे, बलवान, ओजस्वी, सुखी. तर या सर्वांचे ज्याचे अंगप्रत्यंग समप्रमाणात आहेत, त्या व्यक्तीमध्ये आरोग्य संपन्न असतो किंवा हे बाकी गोष्टी अवेलेबल असतात. तसंच शरीरातील अंगप्रत्यंगांच्या प्रमाणाची चांगली माहिती असलेल्या वैद्याला चिकित्सा कर्मामध्ये सफलता प्राप्त होते. त्याचे प्रकार काय सांगितले मी तुम्हाला, एक आहे अंगुली प्रमाण आणि दुसरा आहे अंजली प्रमाण. तर अंगुली प्रमाणमध्ये काय सांगितलंय की शरीराचे व शरीरातील अंगप्रत्यंगांचे प्रात्यक्षिक स्वरूप ठरवण्यासाठी आयुर्वेद आचार्यांनी अंगुली प्रमाण सांगितले आहे. तर शरीराची लांबी, रुंदी इत्यादी गोष्टी सांगण्यासाठी किंवा अवयवांची लांबी, रुंदी याबद्दल माहिती अंगुली प्रमाणाद्वारे सांगितली आहे. तर प्रत्येकाने आपल्या स्वतःच्या बोटांनी आपले अंगप्रत्यंगे मोजण्याचा उपदेश शास्त्रांमध्ये केलेला आहे. त्यास स्वअंगुली प्रमाण किंवा स्वतःच्या अंगुलीने मोजल्या जाणाऱ्या प्रमाणाला स्वअंगुली प्रमाण असे म्हणतात. तर याच्यामध्ये विविध गोष्टी सांगितल्या की सुश्रुतांनी काय-काय सांगितले याच्यामध्ये, हे तुम्ही एम-सी-क्यूच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने इम्पोर्टंट क्वेश्चन येतो याच्यामधून. त्याप्रमाणे आपण बघितलं गेलं, याच्यामध्ये एक इम्पोर्टंट असं आहे की शरीराची लांबी किती सांगितली आहे, उंची, हाईट. तर ते 120 अंगुल सांगितली आहे. त्याच्यानंतर दुसरं आहे अंजली प्रमाण. तर अंजली प्रमाणामध्ये काय येते, शरीरातील रस आदी धातू, आता जे लिक्विड फॉर्ममध्ये आहे म्हणजे रसादी धातू, रक्तादी धातू, स द्रव फॉर्म किंवा सांद्र घन द्रव्यांचे परिणाम मोजण्यासाठी पूर्वी अंजली प्रमाण मोजल्या जात असे. तर अंजली प्रमाण काय असतं, जे ओंजळ फॉर्म होते हाताची त्याला अंजली प्रमाण म्हणतात. हे सुद्धा स्वतःच्या हे सुद्धा स्वतःच्या अंजलीने मोजण्याचा उपदेश केलेला आहे. या स्व-अंजली प्रमाण असे म्हणतात. दोन्ही तळहातात एकमेकांशी विशाल कोनांमध्ये संलग्न ठेवले जातात. तर ह्या प्रमाणाला आपण अंजली प्रमाण म्हणतो. तर याचे जे मोजमाप आहे ते म्हणजे 1 अंजली प्रमाण हे 16 तोळे बरोबर जातं. 1 तोळा म्हणजे 10 ग्राम. असं करून 160 ग्राम म्हणजे 1 अंजली प्रमाण अशा प्रमाणात मोजल्या जात होते. त्यामध्ये वाग्भटाचार्यांनी सांगितलेले शरीरातील द्रव्यांचे अंजली प्रमाण बघू आपण. त्याच्यामध्ये काय, मज्जा 1, मेद 2, वसा 3, मूत्र 4, पित्त 5, कफ 6, नंतर पुरी 7, रक्त 8, रस 9, जल 10. तर याची आपण आता एक ट्रिक बघू. म, मे, व, मू, पी, क, पू, र, र, ज. या जर तुम्ही सिक्वेन्स वाईज लर्न केलं तर 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 पर्यंत जावं लागतं. त्याच्यानंतर शुक्र हे अर्ध अंजली आहे, ओज हे अर्ध अंजली आहे, मस्तिष्क अर्ध अंजली, स्तन्य 2 अंजली आणि रज 4 अंजली. त्याच्यानंतर आपण सेकंड चॅप्टर बघू, जो आहे की आपला अस्थि शारीर. अस्थि म्हणजे बोन्स, याला अस्थि आयुर्वेदामध्ये अस्थि म्हणतात. तर अस्थिची परिभाषा बघू आपण. तर शरीराला स्थिरता, कठीणता प्रदान करणारी व शरीरातील अंगप्रत्यंगाला आकार व आधार प्रदान करणारी 5वी धातू म्हणजे अस्थि धातू आहे. रस, रक्त, मांस, मेद, अस्थि. अस्थि हे 5व्या क्रमांकाची धातू आहे. त्याचप्रमाणे ज्याच्या आपण बॉडीचा फ्रेमवर्क म्हणतो, तर हे आपल्या बोन्सनी फॉर्म झालेलं आहे. त्याच्यानंतर त्याचं सामान्य जनरल इंट्रोडक्शन तर बघू. शरीरामध्ये असणाऱ्या सप्तधातूंपैकी अस्थि हा 5व्या क्रमांकाचा धातू आहे. शरीराचे धारण करणे हे त्याचे कर्म आहे. म्हणून त्याला धारणात धातव असं म्हणतात. स्वतःचे अस्तित्व टिकवताना म्हणून अस्य ते इति अस्ति. तर जर तुम्हाला अस्थीवरती क्वेश्चन आला तर हा श्लोक लिहावा लागेल इंट्रोडक्शनच्या स्टार्टिंगला. अस्य ते इति अस्ति म्हणजे स्वतःचे अस्तित्व टिकवतात. अस्थि हा शरीरातील सर्वात कठीण भाग आहे. पितृ अस्थि काय आहे, पितृज अवयव आहे. मातृज अवयव असतो, पितृज अवयव असतो, तर हा पितृज अवयव आहे.
तर पृथ्वी महाभूताचे अतिक्य आहे कारण ते स्थूल किंवा कठीण स्वरूपात आहे. त्याच्यानंतर खनिज व प्राणिज द्रव्यांच्या एकत्रीकरणापासून बनलेलं आहे. त्याच्यामध्ये मिनरल्स असतात, त्या एक्सेट्रा गोष्टी असतात, त्याच्यापासून अस्थिची फॉर्मेशन होते. तर अस्थिंची उत्पत्ती बघू. अस्थिची उत्पत्ती मेदा धातूपासून होते. पूर्वी असणाऱ्या धातूच्या काही भागापासून आपल्या पुढच्या धातूची उत्पत्ती होते. त्याचप्रमाणे मेदा धातूपासून अस्थि धातूची निर्मिती होते. पोषण मेदातील पृथ्वी व आदी महाभूतांपासून होतो. त्याच्यामध्ये अस्थि धात्वाग्नीची क्रिया होऊन खरखरीतपणा निर्माण होतो. अस्थि बनताना पुढे वायूमध्ये त्यामध्ये छिद्र उत्पन्न होतात आणि हेच जर जास्त प्रमाणात झाले तर इथे कंडिशन निर्माण होते ऑस्टिओपोरोसिस. गर्भावस्थेत 3ऱ्या महिन्यापासून अस्थि व्यक्त होतात. वयाच्या 25 वर्षापर्यंत अस्थींमध्ये काठिण्य निर्माण होते. त्यानंतर अस्थीतील दोषाधिष्ठान कोणतं येतं? अस्थि हे वायूचे स्थान आहे. त्याच्यानंतर अस्थि धातूचे सार काय आहे? तर मज्जा. त्याच्या पुढचा धातू. त्याच्यानंतर अस्थि धातूचे मल काय? नखं आणि केश. त्याच्यानंतर आता अस्थिचे कार्य बघू. शरीरातील सर्व अस्थी एकत्रित मिळून शरीर कंकाल स्केलेटन तयार करतात. स्केलेटन फॉर्म होतं बोन्सवरून. सर्व धातूचे आधार आहे. त्याच्यानंतर शरीरातील मांसपेशी, स्नायू, शिरा, धमनी रचना अस्थींच्या आश्रयाने राहते. शरीरातील विशिष्ट आधार प्रदान करणारे व शरीराला मजबूती प्रदान करणारे. त्याच्यानंतर देहाचे धारण व मज्जेचे पोषण. मज्जा हा त्याच्या पुढचा धातू आहे, त्यामुळे त्याचे पोषण देखील अस्थि धातूद्वारे होते. त्यानंतर शरीराला एक स्वरूप प्राम होते, म्हणजे फॉर्म स्ट्रक्चर प्रदान करते. ते अस्थिचे प्रकारचा श्लोक आहे, हा इम्पॉर्टंट श्लोक आहे. त्याच्यानंतर एतानी पंच विधानी भवंती तद्यता कपालरुचक तरुण वलय नलक संज्ञानी. तर आयुर्वेदामध्ये अस्थिचे खालील 5 प्रकार सांगितले आहेत. परंतु सुश्रुत आचार्यांनी अन्वअस्थी हा अस्थिचा 6वा प्रकार देखील सांगितला आहे. आपण रचना शरीर शिकतो, ज्यामध्ये मेन सुश्रुतांचे आपण रेफरन्सेस घेतो. तर सगळ्यात पहिला एक कपाल असती, ज्याला आपण फ्लॅट बोन्स म्हणतो. तर खापरासारख्या तुकड्यासारख्या चापट्या किंवा पसरट असतींना आपण कपाल असती म्हणतात. त्याचे एक्झाम्पल काय आहे? अंशफलक, संधी, नितंब असती, ज्याला आपण स्कॅपुला म्हणतो त्या टाईपमध्ये. नंतर रुचका असती, टीथ आपण ज्याला म्हणतो रुचक, ज्या अस्थिंच्या अन्नाचे चर्वण करून त्यास रुची उत्पन्न करते, त्याला रुचका अस्थी म्हणतात. आपण ज्याला टीथ म्हणतो. बट अकॉर्डिंग टू द मॉडर्न सायन्स रुचका अस्थी इज नॉट आयडेंटिफाईड इन द बोन्स. तर आपण टीथ हे बोन्समध्ये इन्क्लूड नाही करत, त्याला आपण वेगळं स्ट्रक्चर मान्य करतो मॉडर्न नुसार. परंतु आयुर्वेदामध्ये त्याला रुचका अस्थिमध्येच इन्क्लूड केलेलं आहे. त्याच्यानंतर आहे तरुणा अस्थी, ज्याला आपण कार्टिलेज म्हणतो. ज्या अस्थींमध्ये घनता निर्माण झालेली नसते, त्याला तरुणा अस्थी आपण म्हणतो. श्वसन प्रणाली म्हणजे कार्टिलेजेस कुठे-कुठे असतात? आपलं जे ट्रकिया आहे, नंतर नोजच्या आसपास आहे आणि नोजचा एरिया आणि इयर यामध्ये असतं. आणि आयुर्वेदामध्ये किंवा मॉडर्नमध्ये याला पण तरुणा अस्थीला सुद्धा बोन्समध्ये इन्क्लूड केलेलं नाही. त्याच्यानंतर नलका अस्थी, लाँग बोन अस्थी नलिकेप्रमाणे गोल आकाराच्या असून त्यामध्ये पोकळी असते, याला नलका अस्थी म्हणतात. तर याचं एक्झाम्पल काय म्हणता येईल आपल्याला? प्रगंड अस्थी आणि उर्वा अस्थी, ह्युमरस आणि फिमर. वलय अस्थी म्हणजे कर्व्ड बोन जे असते. या अस्थींमध्ये वर्तुळाकार किंवा अर्धवर्तुळाकार आकार असतात, यांना वलय अस्थी असे म्हणतात. पार्श्विका आणि कोशेरुका. त्याच्यानंतर अन्वअस्थी हे सुश्रुतांनी सांगितलंय, शॉर्ट बोन्सचा फॉर्म असतो. ज्या अस्थी आकाराने लहान असतात त्याला अन्वअस्थी म्हणतात. त्याचे एक्झाम्पल काय? हस्तकुरच्या अस्थी आणि पादकुरच्या अस्थी. अस्थींची संख्या एमसीक्यू साठी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. अस्थींच्या संख्येमध्ये बाबतीत मतभिन्नता आहे. जसं आचार्य चरकांनी 360 सांगितलंय, सुश्रुतांनी 300 आणि आधुनिक मतानुसार आपण काय म्हणतो 206 बोन्स आहेत. तर काय सांगितलंय? कारण काय आहे, की चरकांनी 360 सांगितलं. चरकांनी दंत, नख, तरुण अस्थी, कुर्च आणि दंतोदुखले या सुद्धा गणना केलेली आहे. पण सुश्रुताचार्यांनी नख, कुर्च, दंतोदुखले यांची गणना केलेली नाही. पण दंत व तरुण अस्थी यांची गणना केलेली आहे. आधुनिक याच्यामध्ये आपण नख घेत नाही, दंत घेत नाही, यांची गणना करत नाही. त्याच्यामुळे त्याचा नंबर आलेला आहे 206. आता हे डिव्हिजन दिलेलं आहे शाखांनुसार. त्याच्यानंतर मध्य शरीरानुसार, शिरा आणि हेड अँड नेक नुसार त्याच्याबद्दल माहिती सांगितली आहे. तर इथं आपण डिस्क्रिप्शन बघू किंवा टोटल नंबर ऑफ बोन कसे डिवाइड झालेले आहेत. तर मॉडर्न ॲस्पेक्टनुसार अप्पर लिम्बमध्ये 60, लोअर लिम्बमध्ये 60, मिडल बॉडीमध्ये 50 आणि हेड, नेक आणि फेसमध्ये 36 बोन्स असतात. असे टोटल एकूण 206 बोन्स फॉर्म होतात. त्याच्यानंतर 206 बोन्स फॉर्म होतात. त्याच्यानंतर आचार्य चरकांनी काय सांगितलंय, की ऊर्ध्व शाखेमध्ये 64, अधो शाखेमध्ये 64, शरीराच्या मध्य भागामध्ये 140 आणि शिरा आणि ग्रीवामध्ये 92. सुश्रुताचार्यांनी ऊर्ध्व शाखेमध्ये 60, अधो शाखेमध्ये 60, शरीर मध्य भागामध्ये 117 आणि शिराग्रीवामध्ये 63 सांगितलेले आहे. त्याच्यानंतर आपण संधी बघू. तर संधी म्हणजे काय असतं, की ज्या ठिकाणी 2 अस्थी एका ठिकाणी येतात. जसं आपलं नी जॉइंट झालं, जॉइंट्स असतात, तसे आयुर्वेदामध्ये त्याला संधी शारीर ह्या टॉपिकमध्ये डिवाइड केलेलं आहे. त्याची व्युत्पत्ती बघू आपण. धा या धातूच्या पूर्वी सम हा उपसर्ग जोडल्यापासून संधी शब्द बनला आहे. या धातूचा अर्थ धारण करणे किंवा पोषण करणे असा होतो. सम याचा अर्थ योग्य प्रकारे असा आहे.
व्याख्या काय आहे? येन अस्थिपर्वाणि, अस्थिपर्वाणि वा संजायते, संधिबंध येस अवयव विशेषेण संधी इति उच्यते. 2 किंवा अधिक अस्थिपर्व संधिबंधाच्या सहाय्याने एकत्र बांधलेले असतात, त्याला आपण संधी म्हणतो. स्रोतस संबंध काय आहे? तर मज्जा व स्रोतसाचे मूलस्थान संधी आहे. त्याच्यानंतर दोष धातूमध्ये संधिबंधन हे कफाचे कार्य करते. तर दोष धातू संबंधामध्ये काय आहे? तर संधिबंधन हे कफाचे कार्य आहे. आचार्यांनुसार आपण अस्थी बघू तर चरकाचार्यांनी 290 अस्थी सांगितले आहे, वाग्भटांनी 2000 सांगितले आहे, सुश्रुतांनी 210 सांगितले आहे. अंगानुसार काय तर शाखेत तर 4 शाखांमध्ये 68, मध्य शरीरमध्ये 59 आणि ग्रीवा आणि शिरमध्ये 83 असे एकूण 210 अस्थी कोणी सांगितले? सुश्रुताचार्यांनी. तर अस्थींचे प्रकार बघू तर अस्थीचे प्रामुख्याने 2 प्रकार पडतात. एक संपूर्ण अस्थी संधी 2 प्रकारच्या आहेत, ज्यामध्ये चल संधी आणि अचल संधी म्हणजे मूव्हेबल जॉइंट्स आणि नॉन मूव्हेबल जॉइंट्स. ज्या संधींमध्ये गती असते त्याला चल संधी म्हणतात आणि ज्या संधींमध्ये गती नसते त्याला अचल संधी म्हणतात. तर दुसऱ्या टाइपचे जे डिफरंट पार्ट्स ऑफ अस्थी पडतात ते म्हणजे रचनेनुसार पडतात. त्यामध्ये आपण बघू तर ताणतव संधी म्हणजे फायब्रस जॉइंट, ज्यामध्ये अस्थींचे टोक हे टिश्यूच्या साहाय्याने एकमेकास जोडलेले असते. त्या असे 3 प्रकार आहेत. सीवनी, ज्याला आपण सुषर म्हणतो, जे आपल्या ब्रेन किंवा स्कल बोन्समध्ये प्रेझेंट आहे. त्याच्यानंतर दंतमूल, त्याच्यानंतर तंतुसंधी. त्याच्यानंतर उपअस्थी बघू कार्टिलेजियस जॉइंट्स आपण ज्याला म्हणतो, आर्टिक्युलर सरफेसमध्ये कार्टिलेज ज्याच्या प्रेझेंट असतात त्याला. तर या संधींचे 2 प्रकार पडतात, प्राथमिक आणि द्वितीय. त्याचा तिसरा प्रकार आहे श्लेष्मल संधी म्हणजे सायनोव्हियल जॉइंट, ज्यामध्ये सायनोव्हियल फ्लुइड प्रेझेंट असतं. त्याच्यानंतर आकारानुसार संधीचे जे मेन प्रकार आहे, जर क्वेश्चन आला तर आकारानुसार संधी येतो. त्यामध्ये आकारानुसार संधींचे 8 प्रकार सांगितले. तर पहिली आहे कोर संधी, जी बहुलसल संधी आपण ज्याला हिंज जॉइंट म्हणतो. तर हे कुठे-कुठे आहे? तर कोंडलॉइड जॉइंट, सॅडल जॉइंट, ट्रेकॉर्डर पायवोट जॉइंट आणि हिंज जॉइंट. या संधीचे 4 प्रकार आहे. म्हणजे याची डायरेक्शन जी ती एकाच डायरेक्शनने होते. जसं आपण इथं बघतो आपला एल्बो जॉइंट झाला, नी जॉइंट झाला या टाइपचा. उलूखलं म्हणजे काय असतं, की बॉल अँड सॉकेट टाइप ऑफ जॉइंट असतात, जे आपले शोल्डर जॉइंट आहे आणि हिप जॉइंट आहे. त्याच्यानंतर सामुद्र म्हणजे काय आहे, की अल्पचल संधी, याच्यामध्ये मूव्हमेंट कमी असते. जसं आपलं सॅक्रोइलियाक जॉइंट आहे, इंटरव्हर्टिब्रल जॉइंट आहे, ज्याच्यामध्ये मूव्हमेंट ही रिस्ट्रिक्टेड असते. त्याच्यानंतर प्रतर किंवा प्लेन जॉइंट ज्याला आपण म्हणतो, तर 2 व्हर्टिब्रांच्या प्रोसेसमधील या संधी असते किंवा इंटरटार्सल किंवा इंटरकार्पल या बोटांमधले जे जॉइंट्स आहेत ते आहे आपले प्रतर संधी. त्याच्यानंतर आहे वायस्तुंड, म्हणजे हे पण एक बहुचल संधीचा टाइप आहे. वायस म्हणजे कावळा आणि चोच म्हणजे कावळ्याच्या चोचीप्रमाणे ज्या जॉइंट्स असतात त्याला आपण वायस्तुंड संधी म्हणतो. त्याच्यानंतर तुन्न सेवनी, सुशर्स ज्याला आपण म्हणतो, अचल संधी आहे. त्यानंतर रचना ही तुरपलेल्या शिवणीप्रमाणे असते. रचना ही तुरपलेल्या शिवणीप्रमाणे असते म्हणजे काय, की शिवल्याप्रमाणे रचना असते. जी आपले शुशर्स प्रेझेंट असतात स्कल बोनमध्ये त्याला आपण म्हणतो शिरकपालातील संधी. त्याच्यानंतर मंडल आहे. मंडल म्हणजे वाटोळे स्वरूप गोलाकार असते. त्याच्यानंतर कुठे-कुठे जॉइंट्स फॉर्म करतात ट्रेकिया, हार्ट आणि आयमध्ये. त्याच्यानंतर शंखावर्त आहे म्हणजे आपल्या शंख कोन रिलेटेड, तर हे कुठे असतं? आपल्या ऑसिकल्स, इयर ऑसिकल्समध्ये या संधी प्रेझेंट असतात. तर मूव्हमेंट काय असतात? या 4 प्रकारच्या मूव्हमेंट आपल्या जॉइंट्समध्ये असतात. ते म्हणजे अँग्युलर मूव्हमेंट, सर्कमडक्शन, रोटेशन आणि ग्लायडिंग. संधीचे फायदे काय असतात? संधीमुळे हालचाल योग्य प्रकारात होते. आता आपण जर बघितलं असतं, अस्थि कठीण धातू आहे, जर त्याच्यामध्ये आपल्याला जॉइंट्स अवेलेबल नसते, तर आपली मूव्हमेंट झाली नसती. पण संधीमुळे आपल्याला मूव्हमेंट मिळते. अस्थींचे विकार्स काय म्हणजे ते अस्थींचे विकार काय तर त्याचे जे डिसीजेस असतात ते सायनोव्हायटिस, स्प्रेन आणि डिस्लोकेशन हे कॉमन 3 विकार आहेत. त्याच्यानंतर गती मर्यादित करण्याचे कारण. तर अस्थींमध्ये जी गती असते ती लिमिट करण्यासाठी तिथं टेन्शन ऑफ लिगामेंट्स आणि अँटागोनिस्टिक मसल्स असतात प्रेझेंट, जे आपले लिमिट करतात मूव्हमेंट्स. तर त्याच्यानंतर आता आपला लास्ट सेकंड चॅप्टर शिरा, धमनी आणि स्त्रोतस, याच्यावर पण एसएक्यू, एलएक्यू येतात. स्त्रोतस खूपच जास्त इम्पॉर्टंट टॉपिक आहे. शिरा बघू आपण आता. शिराला आपण वेन्स म्हणतो मॉडर्न ॲस्पेक्टनुसार. त्याला नीला म्हणतात कारण ब्लू कलरच्या आर्टरी वेन्स प्रेझेंट असतात बॉडीजमध्ये. तर सरनाथ शिरा हा म्हणजे ज्यामध्ये रक्ताचे सरण वाहने होते त्याला आपण शिरा म्हणतो. शिरांच्या निरनिराळ्या प्रत्यंगांकडून हृदयाकडे रक्त वाहून नेणाऱ्या नलिका म्हणजे शिरा होय. शिरा या निळसर वर्णाच्या असून स्पर्शाला कोमल असतात म्हणून याला नीला पण म्हणतात. त्याच्यानंतर यांची भिंती पातळ व नाजूक असतात म्हणजे यांची थिकनेस हे खूप जास्त कमी असते कंपेअर्ड टू आर्टरीज, जे आपण शिकलेलो आहे ऑलरेडी. शिरांमधून काळसर वर्णाचे अशुद्ध रक्त होते म्हणजे जे डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे ते फ्रॉम ऑर्गन किंवा टार्गेटेड ऑर्गन टू हार्ट किंवा लंग्स पर्यंत नेण्याचं काम काय करतं? तर वेन्स करतं. फुफ्फुसीय म्हणजे जे पल्मनरी वेन्स आहे ते एक्सेप्शन आहे. त्याच्यामध्ये आपलं जे ऑक्सिजनेटेड ब्लड जातं ते म्हणून त्याचा लाल रंग, उज्ज्वल लाल रंगाचे शुद्ध रक्त फुफ्फुसांकडून हृदयाकडे वाहून नेले जाते. शिरांमधून रक्त हळू-हळू हृदयाकडे सरकते व ते परत मागे जाऊ नये म्हणून शिरा
कपाटिका किंवा वॉल्व्स प्रेझेंट असतात आपल्या वेन्समध्ये. शिरा जे असतात, शिरा म्हणजे आता वेन्स ते कॅपिलरीजला कनेक्ट करतात. कॅपिलरीजपासून ते ब्लड घेतात, जे डिऑक्सिनेटेड ब्लड आहे आणि एकमेकाशी मिळून त्या मोठ्या शिरा बनतात. शिरा हृदयाकडे जात असताना त्यांना सहाय्यक शिरा, ट्रिब्युटरीज मिळतात. त्यामुळे त्यांचा आकारमान वाढतो. शिरा या धमन्यांपेक्षा मोठ्या असून संख्येने अधिक असतात. तर शिरा जे आहे ते धमन्यांपेक्षा मोठ्या आहेत आकारामध्ये आणि त्यांची संख्या पण जास्त आहे. त्यामुळे शिरांची ग्रहणशक्ती ही धमन्यांपेक्षा अधिक आहे. शिरा धमन्यांप्रमाणे लंबाकृत सिलेंड्रिकल असतात. शिरांचे आपण 2 गट बघितले, एक पल्मनरी आणि एक सिस्टमॅटिक. जे आपण मॉडर्नमध्ये बघतो पल्मनरी वेनमध्ये जे ऑक्सिजनेटेड ब्लड असतं, ते ऑक्सिजनेटेड ब्लड फ्रॉम लंग्स टू हार्ट जातं. त्याच्यानंतर सिस्टमिक जे वेन्स आहेत, सिस्टमिक वेन्समध्ये काय होतं, की जे डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे ते संपूर्ण बॉडीपासनं कलेक्ट होतं आणि ते हार्टकडे नेलं जातं. त्याच्यानंतर सुपरफिशियल वेन्सचे जे टाइप आहेत किंवा डीप वेन्स आणि व्हेनस सायनसेस असे कंप्लीट हे होतं. तर संख्या काय सांगितली आहे, तर शरीरामध्ये एकूण 700 शिरांची संख्या सांगितली आहे. एम-सी-क्यूसाठी इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर आपण धमनी बघू, ज्याला आपण आर्टरीज म्हणतो. धमनी संदर्भात आयुर्वेद ग्रंथामध्ये मुख्यतः पुढील उल्लेख आढळतो. म्हानात धमनीमध्ये म्हान म्हणजे स्पंदन जाणवते. त्या प्रणाली बलपूर्वक रक्ताचे धमन केले जाते. धमनी ही नलिकेसमान अवकाशयुक्त किंवा सुषीर वस्तू आहे. तर जी आपली आर्टरीज आहे, आर्टरीजमध्ये काय होतं, की ज्याला आपण कंटिन्यू हार्ट बीट होत राहतं. त्यामुळे इथे स्पंदन जाणवतात, ज्याला आपण पल्सेस म्हणतो. हृदयच्या दशेच्या धमन्या. तर धमन्यांचा संबंध नेहमी हृदयाशी दर्शवलेला आहे. रसवः स्रोतसां हृदयं दशमूलं दशमच्या धमन्या. तर रसवः स्रोतसाचे मूलस्थान हृदय आणि दशधमन्या हे सांगितले आहे. त्याच्यानंतर त्यांचे स्तर निर्माण होतात, जे बाह्य, मध्य आणि अभ्यंतर अशा 3 स्तरांमध्ये धमन्या डिव्हाईड केलेल्या आहेत. त्याच्यानंतर स्रोतस बघू. स्रोतस इम्पोर्टंट क्वेश्चन आहे एल-क्यूच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने किंवा एस-क्यूच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने. त्याच्यानंतर याची निरुक्ती काय आहे, तर स्रोतस हा शब्द स्त्रू या धातूपासून तयार झालेला आहे. याचा अर्थ स्त्रवण किंवा पाझरणे असा होतो. पांचभौतिक संघटन बघू तर स्रोतस हे पांचभौतिक असून अवकाश तत्व प्रधान आहे. तर याला आपण काय म्हणतो, तर ज्यामधून रसादी स्त्रवण होते त्याला आपण स्रोतस असे म्हणतो. संख्या काय सांगितली आहे, तर प्रामुख्याने काय केलंय, की सुश्रुतांनी 2 स्रोतस सांगितले. एक आहे अंतर्मुख आणि दुसरा आहे बहिर्मुख. तर बहिर्मुख स्रोतस आपण बघू तर श्रवण, नयन, वदन, घ्राण, गृद, मेढ्राणी नवस्त्रोतांसी नाराणां बहुर्मुखानी. त्याच्यामध्ये पुरुषांमध्ये आणि स्त्रियांमध्ये असे डिफरन्शिएट स्रोतस सांगितले आहेत. तर 9 स्रोतस हे प्रामुख्याने पुरुषांमध्ये सांगितले आहेत. त्याच्यामध्ये 2 कान, 2 नाकपुड्या, 2 डोळे, 1 मूक, 1 गुद आणि 1 मेढ्र म्हणजे पेनिस. 1 योनी मार्ग आणि 2 स्तन असे 3 एक्स्ट्रा स्रोतस सांगितले आहे. ज्यामुळे स्त्रियांमध्ये नंबर काय होतो, तर तो 12 होऊन जातो. त्याच्यानंतर अंतर्मुख स्रोतस. आता हे शरीराच्या इंटरनली प्रेझेंट असणारे स्रोतस आहे. यावंत पुरुषे मूर्तिमंतो भाव विशेष तत्व एव अस्मिन् स्रोतसा हा प्रकार विशेषः. आचार्य चरकांनी स्रोतसांची जी संख्या सांगितली आहे ती 14 सांगितली आहे. तर प्राण, उदक, अन्न आणि 7 धातू आणि 3 मल आणि 1 आर्तव असे एकूण 14 स्रोतसांचे वर्णन केलेले आहे. सुश्रुताचार्यांनी 11 प्रकारची स्रोतसे सांगितली आहे आणि प्रत्येक स्रोतसाचे प्रत्येकी 2-2 स्रोतसे सांगितले. म्हणजे टोटल अजून 11 पेअर आणि 22 इंडिव्हिज्युअल स्रोतस सांगितले आहेत. त्याच्यापैकी आपण आता बघू तर प्राणवायू स्रोतस. तर याचा श्लोक आहे प्राणवायू द्वे त्वयोर्मूलम् हृदयं रसवाहिन्याश्च धमन्या. त्याच्यामध्ये श्वसन संस्थेशी संबंधित सर्व अवयवांचा समावेश होतो. त्याच्यानंतर अन्नवह स्रोतच बघू तर अन्नवहे द्वे तयोर्मूलम् आमाशयो अन्नवाहिन्याश्च धमन्या. अन्न कुठे पचन होते? आमाशयामध्ये. त्यामुळे त्यांचे पचन संस्थेचे सर्व अवयव समावेश केलेले आहे. त्याच्यानंतर हे पण 2 आहेत. उदक वहे द्वे तयोर्मूलम् तालुक्लोमच. उदक स्रोतच 2 प्रकारचे आहे. त्याच्यामध्ये त्यांची मूल काय सांगितलंय? तालू आणि क्लोम प्रदेश. त्याच्यानंतर रसवहे द्वे तयोर्मूलम् हृदयं रसवाहिन्याश्च धमन्या. हृदय आणि रसवाहिन्या धमन्या. रक्तवहे द्वे तयोर्मूलम् यकृत प्लीहानो रक्तवाहिन्याश्च धमन्या. तर यकृत आणि प्लीहा जे 2 इम्पोर्टंट ऑर्गन आहेत ब्लड रिलेटेड त्यांच्यामध्ये आणि रक्तवाहिन्या धमन्या. त्याच्यानंतर मांसवये तयोर्मूलम् स्नायुत्वकं च रक्तवाहिन्याश्च धमन्या. तर मांस व स्रोतसाचे देखील स्नायू आणि त्वचा म्हणजे स्किन आणि रक्तवाहिन्याश्च धमन्या हे 2 मूल स्थान सांगितले आहे. त्याच्यानंतर मेदोवहे द्वे तयोर्मूलम् कटिवृक्कौ च कटिप्रदेश आणि वृक्क प्रदेश. त्याच्यानंतर अस्थिवह स्रोतस सांगितले. अस्थिवहनां स्रोतसां मेदोमूलम् जंगम च. तर अस्थिवह स्रोतस, मज्जावह स्रोतस हे आचार्य चरकांनी सांगितले. सुश्रुतांनी ते सांगितले नाही. या सुश्रुतांनी या स्रोतसाचा उल्लेख केलेला नाही. मज्जावह स्रोतस मज्जावनां स्रोतमस्ति मूलम संदेयश्च. मज्जावह स्रोतसाचे मूलस्थान संधी सांगितलेले आहे. शुक्रवह स्रोत शुक्रवहे द्वे तयोर्मूलम् स्तनवृषणौ च. त्याच्यानंतर मूलस्थान स्तन आणि वृषण सांगितलेले आहे. आर्तवहे द्वे तयोर्मूलम् गर्भाशय आर्तवाहिन्याश्च धमन्या. तर याच्यामध्ये काय सांगितलंय? गर्भाशय आणि आर्तवाही धमन्या या मेन स्थान सांगितलंय स्रोतसाचे. मूत्रवहे द्वे तयोर्मूलम् बस्ती मेढ्रम च. बस्ती आणि मेढ्र हे 2 प्रदेश काय सांगितले? मेन स्थान सांगितले मूत्रवह स्रोतसाचे.
आता पुरीश्व स्त्रोतस पुरीश्वयद्वे तयोर्मूलम पक्वाशयो गुदमचा पक्वाशय आणि गुद हे मेन स्थान सांगितलेले आहे पुरीश्व स्त्रोतसाचे. त्याच्यानंतर स्वेदवह स्वेदवह हे स्वेदवह पण आचार्य सुश्रुतांनी यांचा उल्लेख केलेला नाहीये, तरी चरकांनी सांगितलेलं आहे स्वेदवहनाम स्रोतसा मेदोमूलम रोमकूपाच्या. तर रोम जे कूप असतात त्याच्या मेद आणि लोमकूप जे आपले असतात ते मेन स्थान सांगितलेले आहे. त्याच्यानंतर आपण आपला आता आजचा लास्ट टॉप चॅप्टर बघू, जो आहे की पेशी परिचय किंवा पेशी शारीर. पेशी या शब्दाचा पिश्चित या शब्दापासून बनलेला आहे. पिश्चित म्हणजे अविभक्त मांस. उत्पत्ती काय आहे तर वायू मांसात प्रवेश करतो, मांसाचे विभाजन होऊन पेशींची निर्मिती होते. व्याख्या काय आहे? मांस अवयव संघात परस्पर विभक्त पेशी ती उच्चते. डल्लनांनी दिलेली व्याख्या आहे परस्परांपासून विभक्त असलेले सर्व मांस अवयव संघात म्हणजे पेशी होय. दीर्घाकृती मांसखंडास पेशी असे म्हणतात. म्हणतो परिचय काय तर पांचभौतिकरित्या पृथ्वी महाभूताच्या आधिक्याने व जल वायू आणि आकाश तत्वांची पेशी निर्मिती होते, उत्पन्न होतात. पेशी पेशी धातू संबंधित पेशी म्हणजे मांस धातू होय. मांस धातू हा शरीरातील 7 धातूंपैकी तृतीय क्रमांकाचा धातू आहे. पेशी दोष संबंधामध्ये काय तर पेशी मांस हे कफाचे स्थान आहे, म्हणजेच पेशी सुद्धा कफाचे स्थान होणार आहे. आणि हा मातृज अवयव आहे. जसं आपण बघितलं होतं अस्थि हा पितृज अवयव आहे, त्याच प्रकारे पेशी हा मातृज अवयव आहे. तर शरीरामध्ये संख्या काय सांगितली तर 500 पेशींची संख्या सांगितली आहे. शाखामध्ये 400, मध्य शरीर 66 आणि ग्रीवांमध्ये 34 असे एकूण 500 पेशींची संख्या सांगितली आहे. पुरुषापेक्षा स्त्रियांमध्ये 20 पेशी एक्स्ट्रा सांगितल्या आहेत, म्हणजे स्त्रियांमध्ये किती होतो नंबर तर 520. त्याच्यानंतर प्रत्येक स्तनात 5-5 असे एकूण 10. नंतर अपत्य मार्गामध्ये 4, गर्भाशयाच्या पेशी 3 आणि शुक्रार्तव यांच्या प्रविष्ट करणाऱ्या 3 असे एकूण 20 एक्स्ट्रा पेशी सांगितल्या आहेत. त्याच्यानंतर कार्यानुसार पेशींचे येथे ते 3 प्रकार फॉर्म होतात. म्हणजे ऐच्छिक किंवा व्हॉलंटरी मसल्स, अनैच्छिक किंवा इनव्हॉलंटरी मसल्स आणि थर्ड इज कार्डियाक मसल्स. या सर्वांचं डिस्क्रिप्टिव्ह स्टडी आपण फिजिओलॉजीच्या लेक्चर्समध्ये करू. त्याच्यानंतर पेशीचे कार्य बघू आपण. सामान्य कार्य काय आहे? संपूर्ण शरीराची रचना आच्छादित करून त्यांना दृढता व बलवान करते. विशिष्ट कार्य काय? लेपन कर्म. का अन्य कार्य काय? पेशी संकोचन कॉन्ट्रॅक्टिबिलिटी. संकोचनशील ज्याला आपण म्हणतो मसल जे ते कॉन्ट्रॅक्ट करतात. संकोचामुळे शक्ती उत्पन्न होते आणि एक साईडला आपण जे कोणतेही कार्य करतो ते आपले पेशींद्वारे होते. पेशींचे पोषण कशामुळे होते? पेशींमधील पसरलेल्या शिरा धमनी जाळ्यातून होते. तर चेतनी नाडी संबंध काय तर 2 नाड्या असतात शरीरामध्ये, संज्ञावाहक आणि आज्ञावाहक. तर सुपरफिशियल डीप फेशिया आपण जे अॅनाटॉमीमध्ये बघतो, सुपरफिशियल फेशिया आणि डीप फेशिया किंवा बर्सा. तर जॉइंट्स जे असतात जॉइंट्सच्या ठिकाणी बर्सा प्रेझेंट असतात, जे फ्लुइड फिल्ड कॅव्हिटी आपण ज्याला म्हणतो किंवा स्ट्रक्चर म्हणतो. द स्मॉल स्मॅक ऑफ फायब्रस टिश्यू दॅट इज लाइन्ड विथ सायनोवियल मेम्ब्रेन अँड फिल्ड विथ फ्लुइड. बर्सा ऑकर्स वेअर पार्ट मूव्ह मोर वन अनदर दे हेल्प इन रिड्युसिंग द फ्रिक्शन. तर आपल्या बॉडीमध्ये जे ते नी जॉईंटमध्ये सगळ्यात जास्त मोस्ट नंबर ऑफ बर्सा प्रेझेंट आहे. तर इथं आपला पार्ट 2 संपलेला आहे. या पार्टमध्ये आपण 5 चॅप्टर्स केले कव्हर केले. प्रमाण शारीर, अस्थि शारीर, संधी शारीर, शिरा धमनी, स्त्रोतस शारीर आणि पेशी शारीर. थर्ड पार्टमध्ये आपण राहिलेले पुढचे 5 कंप्लीट करणार आहोत, ज्यात कोष्टाशय, कला, उत्माग्नीय, मर्म आणि इंद्रिय शारीर. या राहिलेल्या 5 चॅप्टर्सचा आपण नेक्स्ट पार्टमध्ये कव्हर करणार आहोत. होप सो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. याच्या आधीच्या व्हिडिओची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तरी तो व्हिडिओ देखील नक्की बघा. थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक यू सो मच.